तर कृषी मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? तर आपला ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पेपर आहे तो आहे 24 फेब्रुवारी 2025 रोजी, म्हणजेच सोमवारी. आणि त्याच दृष्टीने आपण हा एक व्हिडिओ करत आहोत की ज्याच्यामध्ये IMP क्वेश्चन्स आहेत किंवा ब्लू प्रिंट असेल क्वेश्चन पेपरची उद्याच्या. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तुमच्या पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, की जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास झाला असेलच, परंतु जे आता क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती, ते क्वेश्चन्स देखील तुम्ही करून ठेवलेले असतीलच, यात काही तीळ मात्र शंका नाही. तर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला प्रामुख्याने स्कोरिंगचा विषयाने आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याच दृष्टीने आपल्याला हा पेपर द्यायचा आहे. आणि जे क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए आणि बी आहे, 6 मार्क्स आणि 8 मार्क्सला जो एक प्रश्न आहे त्याच्या दृष्टीने आपण विचार करूयात. आणि त्याच्यामध्ये एक क्वेश्चन्स येतो 8 मार्क्सला पहिल्या टॉपिक मधून, की ज्याच्यामध्ये राईट द इन्फॉर्मेशन ऑन फॉलोइंग पॉइंट्स रिगार्डिंग डॅश डॅश क्रॉप, की ज्याच्यामध्ये व्हीट असेल, प्याडे असेल, ग्राम असेल, ग्राउंडनट असेल, सोयाबीन असेल. आणि हे जे 5 क्रॉप्स आहेत त्या 5 क्रॉपवरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. आता 2024च्या मार्चच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं सोयाबीन. आता फक्त सोयाबीनच आहे का? सोयाबीन शिवाय बाकीचे क्रॉप्स आहेत ते देखील आहेत. मग ते प्रश्न बाकीच्या 4 क्रॉप्स वरून विचारले जाऊ शकतात, ही एक हिंटच तुम्ही म्हणू शकता. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 3 मध्ये या प्रश्नामधून, या टॉपिक मधून एक प्रश्न विचारला जातो 3 मार्क्ससाठी, पण त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 प्रमाणे जो 8 मार्क्सला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 8 पॉइंट लिहावे लागतात. मात्र तिसऱ्या क्वेश्चन मध्ये 3 पॉइंट्स तुम्हाला विचारलेले जातील, की ज्याच्यामध्ये बॉटॅनिकल नेम असू शकतं, सॉइल असू शकतं, सोईंग असेल किंवा व्हरायटीज असतील. अशा प्रकारचे जे 3 सब पॉइंट्स विचारले जातात. आणि 2024 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारलेलं होतं ग्राम, जे आहे ग्राम विचारलेलं होतं. म्हणजेच तुम्हाला डिसाईड करायचं आहे की 8 मार्क्सचा क्वेश्चन या टॉपिक मधून तुम्हाला लिहायचा आहे का सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मधून लिहायचा आहे. त्याच्यानंतर या टॉपिक मधून 3 मार्क्ससाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. बाकीचे कोणते आहेत बघा. जर एक क्रॉप तुम्हाला 3 मार्क्सला जर विचारलं नाही, तर बाकी जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये डिसकरिंग इन बनाना आहे, की ज्याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला लिहावी लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला मॅच्युरिटी सायन्स जे आहेत, बनाना असतील, शुगर केन असेल, मँगो असेल, यांच्या तुम्हाला लिहावे लागतात. तसेच जी इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टन्स ऑर युजेस तुम्ही म्हणू शकता, ह्या सर्वच क्रॉपचे तुम्ही युजेस पाहून ठेवा, की ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, विटॅमिन्स आहेत का, मिनरल्स आहेत का, त्यांचे युजेस कोणत्या ठिकाणी होतात. म्हणजे 3 मार्क्सला आहे, म्हणजे 6 युजेस आपल्याला लिहिता आले पाहिजेत, बरोबर. त्याचं बाय प्रोडक्ट कोणते तयार होतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत त्या स्पेलिंग मिस्टेक्स झालेल्या आहेत, या तुम्ही समजावून घ्याल, यात मात्र काही शंका नाही. शुगर केन सीड ट्रीटमेंट वरती शॉर्ट नोट येऊ शकते 3 मार्क्सला. रटून मॅनेजमेंट वरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि राईट इन्फॉर्मेशन ऑन क्रॉप्स 2024 मध्ये मँगो होता आणि ऑक्टोबर मध्ये बनाना विचारलेला होता. तर मागील वर्षी मँगो विचारलेला आहे, त्याच्यामध्ये बॉटॅनिकल नेम, सॉइल, क्लायमेट, प्रोपॅगेशन, प्लांटिंग डिस्टन्स, व्हरायटीज, हे सर्व विचारलेलं आहेत 6 पॉइंट. तर जो टॉपिक नंबर फर्स्ट आहे, टॉपिक नंबर फर्स्ट मध्ये आतापर्यंत आपल्याला विचारलं गेलेलं होतं जे व्हीट, पॅडी, ग्राम, ग्राउंडनट, सोयाबीन आहे. पण तिसऱ्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला प्रामुख्याने 2024 मध्ये जो ग्राम क्रॉप आहे, ग्राम क्रॉप विचारलेलं होतं. म्हणजेच या वेळेला देखील 2 क्रॉप्स वरती असे क्वेश्चन्स येतील. आणि जो दुसरा टॉपिक आहे, दुसऱ्या टॉपिक वरती आपल्याला जे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 आहे, त्याच्यामध्ये यांच्यापैकीच कोणतं तरी तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. डिसकरिंग असेल, मॅच्युरिटी सायन्स असेल, इम्पॉर्टन्स असेल, शुगर केन ट्रीटमेंट आहे, रटून मॅनेजमेंट आहे, ह्याच्यावरती शॉर्ट नोट 3 मार्क्सला या टॉपिक मधून आलेला आहे. त्याच्यानंतर टॉपिक नंबर 3 आहे, त्याच्यामधून डायग्राम ऑफ टिपिकल फ्लावर, ऑल टाइम महत्वाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे सेक्शुअल रिप्रोडक्शनचे ऍडव्हान्टेजेस बघून ठेवा तुम्ही. त्याचप्रमाणे ऑल टाइम फेवरेट जो सब्जेक्ट आहे, पार्थेनोजेनेसिस अँड इट्स कॉजेस,
2024च्या मार्च मध्ये आहे, 2023च्या मार्च मध्ये आहे. आतापर्यंत ज्या 4 एक्झाम झालेल्या आहेत ऑक्टोबरच्या, सर्व क्वेश्चन पेपर मध्ये पार्थेनोजेनेसिस अँड राईट इट्स कॉजेस आहे. आणि हा प्रश्न येतो 4 मार्कला. 1 मार्कला डेफिनेशन आणि 6 कॉजेस तुम्हाला लिहावं लागणार आहेत बरोबर. त्याला तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. त्याचप्रमाणे टिश्यू कल्चर वरती तुम्ही ऍडव्हान्टेजेस बघून ठेवा टिश्यू कल्चरच्या, की जेणेकरून बाय चान्स जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे उत्तर लिहिता आले पाहिजेत. आता याचे जे सर्वांची जी उत्तर आहेत ते तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पाहायला मिळतील, सहजरित्या तुम्हाला मिळून जातील. त्या ठिकाणी तुम्ही चेक करा, एका पेज वरती तुम्ही अभ्यास करा हे सर्व काढून, की जेणेकरून दुसरा कोणताही पेपर तुम्हाला, कोणतेही पुस्तक तुम्हाला वाचावं लागणार नाही. परीक्षेच्या आधी 1-2 तास तुम्ही जेव्हा शेवटचा एकदा ओव्हरलुक करता तेव्हा तुम्हाला हे पाहावं लागणार नाही पुस्तक काढून. त्यासाठी तुम्ही एका वहीच्या पानांवरती फुलस्केप वरती ते लिहून ठेवा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा विचार करतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येतोय 8 मार्क्ससाठी, त्याचप्रमाणे एक प्रश्न तुम्हाला शॉर्ट आन्सर मध्ये येतोय. म्हणजेच त्याच्यामध्ये शॉर्ट नोट येऊ शकते, रोगिंग इन जवार असेल, आयसोलेशन इन जवार असेल, इमॅस्क्युलेशन इन कॉटन असेल, पॉलिनेशन इन कॉटन असेल, यासारखे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला या क्वेश्चन्स मध्ये येणार आहेत. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी 8 मार्कचा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार आणि कॉटन याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. मागील 2 वर्षांमध्ये कॉटन याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. या वर्षी आपल्याला अशी आशा आहे किंवा अपेक्षा आहे किंवा अंदाज आहे की जवारवरती हा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. आणि त्याचे जे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्स स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्हाला लिहायचे आहेत. आणि पॅरेंट्स तुम्हाला जर एक्झॅक्ट पार्ट कुठले करायचे आहेत तर CSH 1, 2, 4, 5 आणि 9R या 5 जवारचे तुम्हाला पॅरेंट्स, मेल पॅरेंट, फिमेल पॅरेंट बरोबर तुम्हाला हे पाठ करून ठेवायचे. आणि जर बाय चान्स जर कॉटनच जर आला अजून एकदा तर H4 आहे, वरलक्ष्मी, सावित्री, गोदावरी अँड NHH 44 याच्यावरती तुम्ही घ्यायचा आहे. आणि 2024च्या मार्च मध्ये आपल्याला आला होता H4 कॉटन, म्हणजे तो तुम्ही स्किप करू शकता. महत्वाच्या गोष्टी काय आहेत, हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार असू द्या किंवा कॉटन असू द्या, यांची जेव्हा तुम्ही उत्तर लिहिताय 8 मार्क्सला आहे, पॅरेंट्सच फक्त वेगवेगळे असतील. बाकीचे जे सीड रेट आहे, सीड रेट जवारचा कोणताही जवार विचारू द्या तोच सेम असणार आहे. त्याचे युनिट देखील महत्वाचं आहे. कॉटनचा देखील सीड रेट तोच असणार आहे. जवारमध्ये तुम्हाला जे लेआउट आहे, सोईंगचे लेआउट, ती लेआउट एक्झॅक्ट प्रॉपर स्वरूपामध्ये तुम्हाला पेन्सिलने काढायचे आहे. त्याला तुम्हाला नावं द्यायचे आहेत. आयसोलेशन डिस्टन्स किती असणार आहे याच्यावरती देखील त्याच्यामध्ये प्रश्न असेल. आणि तुम्हाला जो सोईंग रेशो आहे, रेशो जो आहे तो देखील त्याच्यामध्ये डायग्रामच्या खाली लिहून ठेवायचा आहे. तसेच जो 8 मार्क्सला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट येतो की रोगिंग इन जवार. जर जवार खाली हायब्रिड सीड प्रोडक्शनचं जर विचारलं त्याच्यामध्ये तुम्हाला रोगिंगचा एक प्रश्न येईल 8 पैकी 2 मार्क्सला. आणि वरती जेव्हा शॉर्ट नोट विचारले जाईल तेव्हा रोगिंग विचारले जाणार नाही. त्यावेळेला तुम्हाला आयसोलेशन इन जवार विचारलं जाईल किंवा इमॅस्क्युलेशन इन कॉटन हे विचारलं जाईल. म्हणजेच जर 8 मार्क्सला जवार आला तर वरती इमॅस्क्युलेशन इन कॉटन हा प्रश्न येणार आहे. खाली जर का कॉटन वरती सीड प्रोडक्शनचं 8 मार्क्सचं क्वेश्चन विचारला तर वरती रोगिंग इन जवारची शॉर्ट नोट ही तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर जे फार्म मॅनेजमेंट आहेत, आता हे जे टॉपिक्स आहेत हे खूप महत्वाचे टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये 4 मार्क्सला एक प्रश्न विचारला जातो, 3 मार्क्सला. म्हणजेच मधले जे प्रश्न आहेत त्यांचं या ठिकाणी पूर्णपणे करण्याचं किंवा त्यांचे प्रश्न जे आहेत ते पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचं काम या टॉपिक्सचं आहे. म्हणजे फार्म मॅनेजमेंट वरती तुम्हाला डेफिनेशन एक बघून ठेवायचे आहे. आता महत्वाच्या गोष्टी सांगतो मी. जेव्हा फार्म मॅनेजमेंट वरची डेफिनेशन आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि अस्पेक्ट्स आहेत, हे 3 गोष्टी तुम्हाला पाठ करून ठेवायच्या आहेत फार्म मॅनेजमेंट वरती. कारण 2024च्या मार्च मध्ये फार्म मॅनेजरवरती क्वेश्चन आहे. 15व्या नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा, तिथं स्पेलिंग मिस्टेक आहे थोडीशी. फार्म मॅनेजर अँड फंक्शन्स अँड क्वालिटीज. या वेळेला फंक्शन्स येण्याची शक्यता कमी आहे. फार्म मॅनेजर क्वालिटीज येऊ शकतात किंवा फार्म मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह किंवा आस्पेक्ट्स येऊ शकतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅन हे देखील तुम्ही करून ठेवा. तसेच ऍग्रिकल्चर लेबर जे आहेत
त्या लेबर्सच्या नुसार क्लासिफिकेशन असेल ते देखील थोडंसं आउटलुक करून ठेवा. आणि इनलिस्ट रिकरिंग अँड नॉन रिकरिंग इनपुट्स हे देखील महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नर्सरीकडे या. नर्सरीमध्ये नर्सरीची डेफिनेशन, इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, टाइप्स ऑफ नर्सरी अँड पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्शन ऑफ साइट फॉर नर्सरी, हे जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते महत्वाचे आहेत. 2024चा विचार करूयात. आता आपण असं लक्षात घेऊ की जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स रिपीट जे होणार आहेत ते रिपीट होणारच आहेत. मात्र असे देखील काही टॉपिक आहेत की त्याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स असे आहेत की ते आलटून पालटून तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. नर्सरी मधून आपल्याला 4 मार्क्ससाठी जो क्वेश्चन आलेला होता इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, त्यामुळे नर्सरीवरती इम्पॉर्टन्स जो आहे तो तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकताय. टाइप्स आणि पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्शन ऑफ साइट फॉर नर्सरी हे 2 प्रश्न या नर्सरी मधले करून ठेवा 4 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस, ग्रीन हाऊस इट्स डेफिनेशन, इम्पॉर्टन्स और ॲडव्हान्टेजेस अँड टाइप्स ऑफ ग्रीन हाऊस ऑन द बेस्ड ऑन शेप, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. 24 मध्ये ग्रीन हाऊस मधून तुम्हाला प्रश्न जो होता त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस मॅनेजमेंट वरती तुम्हाला प्रश्न आहे 2024 मध्ये. इम्पॉर्टन्स विचारलेला आहे आणि या वेळेला इम्पॉर्टन्स किंवा ॲडव्हान्टेजेस सोडून द्या, टाइप्स पहा. टाइप्स महत्वाचे आहेत ते देखील पाहायचंच आहे, पण टाइप्स यावरती तुम्हाला जोर द्यायचा. त्याचप्रमाणे जर ग्रीन हाऊस वरती क्वेश्चन बऱ्याचशा मागच्या 1-2 वर्षामध्ये आलेला नाहीये की जो जर्बेरा किंवा कॅप्सिकम वरती तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आहे की कल्टिवेशन ऑफ जर्बेरा और कॅप्सिकम हे 3 मार्क्सला या टॉपिक्स मधून येणार आहे, की ज्याच्यामध्ये बॉटॅनिकल नेम असेल, प्रोपॅगेशन असेल, प्लांटिंग डिस्टन्स असेल, व्हरायटीज असतील. हे प्रश्न 3 कोणतेही विचारतात जर्बेरा किंवा कॅप्सिकम वरती आणि इझी आहे आणि त्याचे सहजासहजी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आउटलुक करून घ्या. पूर्ण आजचा दिवस आहे, उद्याचा सकाळची जी वेळ आहे ती तुमच्याकडे आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे हे तुम्ही सोडून चालणार नाही. या जी PDF आहे ह्या इम्पॉर्टंट क्वेश्चन PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग हा जो टॉपिक आहे महत्वाचा आहे. सीड प्रोसेसिंग इट्स डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग. म्हणजेच बघा सीड प्रोसेसिंगचे इम्पॉर्टन्स. आता याच्यावरती आपल्याला प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारला जातो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आणि मागील वर्षी आपल्याला विचारलेला आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग. म्हणजेच हा प्रश्न सीड टेस्टिंग वरचा या वर्षी येईलच असं नाही. ओके, त्याच्यामुळे तुम्ही इम्पॉर्टन्स करून ठेवा. इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग हा जो प्रश्न आहे तो 2 मार्क्सला येण्याची शक्यता आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक महत्वाचा प्रश्न येतो क्लिनिंग, जो फ्लो डायग्राम चार्ट आहे, प्रोसेस फॉर द सिक्वेन्स फॉर कंप्लीट क्लिनिंग ऑफ जवार, सोयाबीन, ग्राउंडनट, कॉटन. मागील वर्षी ग्राउंडनट आहे, या वर्षी ग्राउंडनट सोडून बाकी 3 करून टाका. तुम्हाला नक्कीच यातला एक प्रश्न येणार आहे. आणि शॉर्ट नोटला बाय चान्स जर आला तर ISTA हा येऊ शकतो, कदाचित येऊ देखील शकणार नाही. त्याच्यानंतर मशरूम प्रोडक्शन, डेफिनेशन, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स, संपला विषय. म्हणजेच मशरूम वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक प्रश्न येणार आहे 4 मार्क्सला आणि बाकीचे 1-2 येणार आहेत ते ऑब्जेक्टिव्ह. मागील वर्षी तुम्हाला विचारलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम अँड इनलिस्ट टाइप्स ऑफ मशरूम. इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम अँड इनलिस्ट टाइप्स ऑफ मशरूम हा प्रश्न विचारलेला आहे. या वेळेला हाच प्रश्न येईल. डेफिनेशन मशरूमची करून ठेवा, इनलिस्ट टाइप्स करा अँड एक्सप्लेन एनी वन. डेफिनेशन 1 मार्क्स, इनलिस्टिंग 1 मार्क्स, एक्सप्लेन एनी वन ला 2 मार्क्स, 4 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार आहेत. ॲग्रो टुरिझम हा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन आहे, फीचर्स आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत, फॅसिलिटीज आहेत आणि टाइप्स आहेत. तर ॲग्रो टुरिझम वरती मागील वर्षी जो प्रश्न विचारलेला होता, ॲग्रो टुरिझम वरती आपल्याला जो प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला होता फॅसिलिटीज.
राईट फॅसिलिटीज ऑफ ॲग्रो टुरिझम सेंटर. हा जो प्रश्न आहे तो प्रश्न होता 4 मार्क्ससाठी विथ एक्झाम्पल. आता फॅसिलिटीज हा प्रश्न विचारला, बाकीचे पण प्रश्न आहेतच विचारायसाठी. फीचर्स करून ठेवा, ॲडव्हान्टेजेस करून ठेवा, टाइप्स करून ठेवा. डेफिनेशन तर मस्ट आहे, ती केलीच पाहिजे. नेक्स्ट इज ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग वरती डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, टाइप्स, मेरिट, ऑब्जेक्टिव्स अँड कंपोनंट्स. हे जे 4 पॉइंट्स जे आहेत ते महत्वाचे आहेत. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग वरती तुम्हाला 2024 मध्ये डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट इट्स मेरिट्स म्हणजेच ॲडव्हान्टेजेस हा प्रश्न आहे. या वेळेला देखील तुम्ही एक्सपेक्ट करू शकता डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग गिव्ह ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तसेच जो टॉपिक आहे ॲग्रो टुरिझम त्याच्यावरती दरवर्षी हेच प्रश्न येणार आहेत. लक्षात ठेवायचं आणि हे वाक्य तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर तुमच्या कानामध्ये गुणगुणेल की राईट शॉर्ट नोट अँड युजेस, नोट किंवा युजेस ऑफ इंटरनेट, ATIC, कॉम्प्युटर, सेलफोन, GPS हे जे मॉडर्न डिव्हाइसेस आहेत तेच तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. आणि 24 मध्ये इंटरनेट, ATIC वरती प्रश्न आलेला आहे. म्हणजेच याच्यामधून जो एक प्रश्न आहे तो एक प्रश्न येणार आहे 3 मार्क्सला आणि एक जो प्रश्न आहे तो येणार आहे 2 मार्क्सला. त्यामुळं तुम्हाला हे महत्वाचे आहेत. ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स वरती जो उत्तर आहे किंवा जो प्रश्न आहे त्याचे मार्क्स जे आहेत ते अजिबात आपले हातातून गेले नाही पाहिजेत. कारण 2 मार्क्सचा एक प्रश्न या टॉपिक्स मधून आहे. सॉल्व्ह एनी 5 आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, त्यातला एक प्रश्न इथून गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व्ह एनी 4 आहे, त्यातील एक प्रश्न इथून जाईल. म्हणजेच तुमचं 2 प्रश्न कमी झालेले आहेत. त्यामुळं इंटरनेट, ATIC, कॉम्प्युटर, सेलफोन, GPS, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ईमेल, ATIC या सगळ्यांचा थोडाफार आउटलुक अभ्यास करणं तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग, महत्वाच्या गोष्टी पहा. टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केट्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन, हे महत्वाची गोष्ट आहे. अँड कायमचाच दरवर्षीचा बाय फोकस्ड प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर मार्केटिंग. 4 मार्क्सला प्रश्न आहे, लिहायचे आहेत 8. त्याच्यानंतर कदाचित क्रॉप इन्शुरन्स वरती आणि त्याच्या इम्पॉर्टन्स वरती शॉर्ट नोट किंवा प्रश्न हा आपण एक्सपेक्ट करू शकतो, कारण तो प्रश्न कधी टाकलेला नाही. त्याच्यानंतर जो आपला शेवटचा टॉपिक आहे तो आहे प्रिझर्वेशन. ऑल टाइम फेवरेट क्वेश्चन असेप्सिस अँड फ्लो चार्ट ऑफ फ्रूट जॅम, हे 2 तर तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. असेप्सिस वरती तुम्हाला 2 मार्क्सला क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये निदान 3-4 वाक्य तर लिहा. जो फ्लो चार्ट आहे फ्रूट जॅमचा तो देखील तुम्हाला 2 मार्क्सला येतो. त्याच्या व्यतिरिक्त जे इनग्रेडियंट्स आहेत, इनग्रेडियंट्स म्हणजे साधन सामुग्री, मँगो पिकल आणि फ्रूट जॅमची, हे तुम्ही बघून ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न हा येऊ शकतो. तर हे जे प्रश्न आहेत साधारणपणे 30-32 प्रश्न आहेत. या 30-32 प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही प्रश्न याच्या बाहेरचा येणार नाही. आणि हाच आहे आपल्या विषयाचा दरारा किंवा विषयाचं वैशिष्ट्य. त्यामुळं तुम्ही कन्फर्म हे प्रश्न करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे वाचायचं आहे ते वाचा, पण हे प्रश्न तर तुम्हाला येणारच आहेत. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कम्प्लिटली करेक्ट अँड ॲक्युरेट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आणि महत्वाची एक अजून एक गोष्ट आहे, तुमचं जे हँड रायटिंग आहे, हँड रायटिंग थोडंफार चांगलं असावं. कारण एक्झामिनर जेव्हा तुमचा पेपर हातामध्ये घेईल तेव्हा पहिलं पान जेव्हा त्यांचं फिल इन द ब्लँक्स उघडेल तेव्हा त्याला बरं वाटलं पाहिजे की होय बाबा यांनी चांगला अभ्यास करून चांगला अक्षर काढून उत्तर लिहिलंय. आता साधारणपणे चांगल्या अक्षरालाच मार्क्स मिळतात असं नाही, परंतु पेपर चेक करणारा देखील माणूसच आहे, त्याची देखील सायकोलॉजी आहे, मानसिक स्थिती असेल, ते बघितल्यानंतर त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे किंवा त्याला आनंद झाला पाहिजे, छान अक्षर आहे. त्यामुळे जे इम्प्रेशन आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये अक्षर चांगलं काढा. त्यामुळे नक्की
तुमचा जो पेपर आहे, तुमचं जरी नाव एक्झामिनरला माहित नसेल तरी देखील तुमची जी छाप आहे ती पेपर मधून त्या एक्झामिनरवरती पडणार आहे. त्यामुळे अक्षर हा चांगलंच असलं पाहिजे, कारण सुंदर अक्षर हाच खरा मोत्याचा दागिना असं देखील म्हटलं जातं. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना या आपल्या परीक्षेच्या, आपल्या या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाच्या परीक्षेसाठी, या पेपरसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अजिबात कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. शांतपणे पेपरच्या तुमच्या हॉलमध्ये जावा. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे पहिल्यांदा पेपर घ्या. तुम्ही चेक करून पहा की तुम्हाला जे अभ्यास केलेला आहे, ते अभ्यास केलेले त्याच्यामधील क्वेश्चन्स आलेले असणार आणि तेव्हा ते जे क्वेश्चन्स तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला आनंद होणार आहे की नक्की आपण अभ्यास केला आणि तेच प्रश्न आपल्या पेपरमध्ये आलेले आहेत. आणि एक महत्वाची सूचना सर्वांना, पेपर झाल्यानंतर 2:30 आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करायचं आहे, सर मला पेपर चांगला गेलेला आहे. आणि पूर्ण जो कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्स भरवून टाकायचा आहे. एक कमेंट नाही, एकाने 4-5 कमेंट करा आणि तुमचा आनंद जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही दाखवून द्या. आता भेटूया थेट या परीक्षेतला जो पेपर आहे त्या पेपरच्या इव्हॅल्युएशनच्या व्हिडिओमध्ये, की नक्की हा पेपर कसा होता, आपल्या एक्सपेक्टेशन नुसार होता का, आपल्या ब्ल्यू प्रिंट नुसार हा क्वेश्चन पेपर आला होता का, आणि त्याची काठिण्य पातळी कशी होती हे आपण चर्चा करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.